नमस्कार, मी मेका गोवर्धन रेड्डी. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघाची म्हणजे विक्रोळीची AC 656 सखोल पाहणी करणार आहोत. आपण फक्त आकडेवारी नाही बघणार, तर त्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन तिथल्या लोकांच्या आशा आकांक्षा काय आहेत आणि राजकीय वास्तव काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या विश्लेषणामध्ये आपण विक्रोळीला 5 वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी विक्रोळीच्या लोकांच्या मनात नेमकं काय सुरू आहे त्यांची नाडी ओळखू. मग निवडणुकीचा डेटा आपल्याला कोणते 3 स्पष्ट संकेत देतोय याचा अभ्यास करू. त्यानंतर निकालांमागची खरी कारणं कोणती होती त्याचं विश्लेषण करू. पुढे एका प्रभावी प्रशासनासाठी ठोस आराखडा कसा असू शकतो हे मांडू. आणि शेवटी लोकांचा विश्वास कसा जिंकला जाऊ शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित करू. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, विक्रोळीची नाडी. इथे आपण येथे लोक, त्यांचं राहणीमान आणि त्यांच्यावर असलेले वेगवेगळे दबाव समजून घेऊया. विक्रोळी मतदारसंघ हा मुंबई उपनगर जिल्ह्यात येतो आणि त्याच्या एका बाजूला ठाणे खाडीची अत्यंत महत्त्वाची जीवनावश्यक अशी खारफुटीची वनं आहेत. म्हणजे हे फक्त एक शहरी क्षेत्र नाहीये, तर इथे निसर्ग आणि विकास यांच्यातला संघर्ष रोजच्या रोज पाहायला मिळतो आणि याचा थेट परिणाम इथल्या लोकांच्या जीवनावर होतो. आता विक्रोळीची ओळख करून देणारे काही आकडे पाहूयात. एकूण मतदार आहेत सुमारे 2.41 लाख आणि त्यात महिलांची संख्या जवळपास निम्मी म्हणजे 49% आहे. पण सर्वात लक्षवेधी आकडा आहे तरुणांचा. तब्बल 20% मतदार हे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करत आहेत. याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, हे तरुण मतदार निवडणुकीच्या निकालांवर खूप मोठा प्रभाव टाकू शकतात आणि त्यांचे मुद्दे अजिबात दुर्लक्षित करता येणार नाहीत. इथे महाराष्ट्रीयन समाजासोबतच गुजराती आणि हिंदी भाषिक नागरिकही मोठ्या संख्येने राहतात आणि इथली अर्थव्यवस्था ही सेवा आणि उत्पादन क्षेत्रावर अवलंबून आहे. विक्रोळीमध्ये जणू 2 वेगवेगळी जगं एकत्र नांदतात. एकीकडे आहे विक्रोळी पश्चिम, जिथे नोकरदार, वाढणारा मध्यमवर्गीय राहतो. त्यांची स्वप्नं, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, जसं की मुलांचं चांगलं शिक्षण, उत्तम सुविधा. तर दुसरीकडे आहे विक्रोळी पूर्व, जिथे RCF कॉलनी आणि झोपडपट्ट्या आहेत. इथे शहरी गरीब राहतात, ज्यांच्यासाठी हक्काचं घर आणि रोजचा रोजगार हेच मोठे प्रश्न आहेत. या 2 जगांच्या आकांक्षा आणि समस्यांमध्ये खूप मोठं अंतर आहे. मग इथल्या लोकांना सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टी सतावतात? घरांचा प्रश्न आणि झोपडपट्टी पुनर्वसन हा इथला कळीचा मुद्दा आहे. त्यापाठोपाठ येते तरुणांमधली बेरोजगारी आणि दिवसेंदिवस वाढणारी महागाई. महिलांची सुरक्षा आणि सरकारी योजना शेवटच्या माणसापर्यंत न पोचणं ही सुद्धा एक मोठी चिंता आहे. पाणी, वाहतूक यासारख्या स्थानिक समस्या तर आहेतच, पण या सगळ्याच्या मुळाशी आहे प्रशासन आणि लोकांमध्ये असलेली विश्वासाची प्रचंड मोठी दरी, आणि ही दरी कोणत्याही विकासाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. चला आता प्रचाराचा सगळा गदारोळ बाजूला सारूया आणि फक्त आकडेवारी काय सांगते यावर लक्ष केंद्रित करूया. यातून आपल्याला 3 महत्त्वाचे संकेत मिळतात. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा संकेत, विक्रोळीचे नागरिक जागरूक आहेत, ते उदासीन नाहीयेत. बघा, 2009 मध्ये जेमतेम 52% असलेलं मतदानाचं प्रमाण आता जवळपास 58% पोचलं आहे. हे वाढतं प्रमाण एकच गोष्ट दाखवतं की इथले मतदार बदलासाठी उत्सुक आहेत आणि ते त्यांच्या मताधिकाराचा वापर करून आपला आवाज उठवू इच्छित आहेत. दुसरा संकेत म्हणजे विक्रोळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. 2014 पासून पक्षाने इथे आपली पकड मजबूत ठेवली आहे. अगदी 2024 मध्ये सुद्धा पक्षाला 47% जास्त मतं मिळाली आहेत. ही एक मोठी आणि स्थिर मतपेढी आहे, ज्याला भेदणं कोणत्याही प्रतिस्पर्धेसाठी एक मोठं आव्हान आहे. आणि तिसरा संकेत, जो कदाचित भविष्याची दिशा ठरवणार आहे, तो म्हणजे विरोधी मतं आता एकत्र येत आहेत. 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 27% मतं मिळाली होती, पण 2024 मध्ये हेच प्रमाण वाढून 36% पेक्षा जास्त झालं आहे. याचा अर्थ काय? पूर्वी विरोधी मतं वेगवेगळ्या उमेदवारांमध्ये विभागली जायची, पण आता ती एकाच ठिकाणी एकत्र येत आहेत, ज्यामुळे एक मजबूत आणि थेट आव्हान उभं राहत आहे. या विश्लेषणात आपण पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आपल्या लोकशाहीमध्ये प्रत्येक व्यक्तीचा सन्मान हा सर्वोच्च आहे. त्यामुळे कोणतीही सार्वजनिक चर्चा ही नेहमी तथ्यांवर आणि परस्पर आदरावर आधारित असली पाहिजे. ओके, तर आपण संकेत पाहिले, पण आता आपण निकालांच्या मुळाशी जाऊया. या मतांच्या मागे असलेल्या व्यवस्था आणि पद्धतींचा अभ्यास करूया. आत्तापर्यंत महाविकास आघाडी इथे एक मजबूत निवडणूक यंत्रणा म्हणून काम करत होती. शिवसेनेचा स्थानिक कार्यकर्ता ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे, यात शंका नाही. पण 2022 मध्ये शिवसेनेत जी फूट पडली, त्यामुळे मतदारांमध्ये केवळ गोंधळच नाही, तर युतीमधील भागीदारांमध्येही एक तणाव निर्माण झाला आहे.
आणि याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होऊ शकतो. त्यातच काँग्रेसची संघटनात्मक बांधणी विक्रोळीत नेहमीच कमकुवत राहिली आहे, ही सुद्धा एक कमजोरी आहेच. विक्रोळीचा गेल्या 15 वर्षांचा प्रवास पाहिला तर राजकीय चित्र एकदम स्पष्ट होतं. 2009 मध्ये मनसेने ही जागा जिंकली, 2014 मध्ये शिवसेनेने ती मिळवली आणि 2019 मध्ये तर जवळपास 50% मतांनी आपली पकड घट्ट केली. आणि आता 2024 मध्ये अनेक नवी आव्हानं असतानाही शिवसेनेने युबीटी 47.4% मतांनी ही जागा राखली आहे. या संपूर्ण प्रवासातून एक नवीन राजकीय पॅटर्न समोर येतोय, तो म्हणजे हा मतदारसंघ आता एकतर्फी लढतीकडून एका स्पर्धात्मक दुहेरी लढतीकडे सरकत आहे. विजयाचा फरक कमी होत चाललाय. याचा सरळ अर्थ असा की यापुढे कोणतीही निवडणूक सोपी असणार नाही आणि प्रत्येक मतासाठी संघर्ष करावा लागेल. विक्रोळीसमोर एक दुहेरी आव्हान आहे, एक तारेवरची कसरत आहे. एकीकडे घरं, नोकऱ्या, पायाभूत सुविधा यांसारख्या विकासाची मोठी गरज आहे, तर दुसरीकडे खारफुटीच्या जंगलांचं संरक्षण करण्याची मोठी पर्यावरणीय जबाबदारी आहे. विकास आणि पर्यावरण यांच्यात संतुलन साधणं हे केवळ एक आव्हान नाही, तर विक्रोळीच्या भविष्यासाठी ही सर्वात मोठी कसोटी ठरणार आहे. आतापर्यंत आपण विश्लेषण केलं, आता उपायांवर बोलूया. लोकांचा विश्वास भाड्याने घेण्याऐवजी तो कमावण्यासाठी सुशासनाचा एक आराखडा पाहूया. आणि हा आराखडा केवळ आश्वासनांवर नाही तर ठोस कृतीवर आधारित असेल. हे आहेत विश्वासाचे 5 स्तंभ. पहिला, नोकऱ्या. विक्रोळी युवा सक्षमसारख्या ठोस योजनेतून तरुणांना स्थानिक रोजगार देणं. दुसरा, पायाभूत सुविधा. रस्ते, पाणी आणि सार्वजनिक जागांमध्ये डोळ्यांना दिसतील आणि लोकांना जाणवतील असे बदल करणं. तिसरा, कल्याणकारी योजनांचा पुरावा. सरकारी योजना फक्त कागदावर न राहता गरजूंपर्यंत पोहोचत आहेत हे सुनिश्चित करणं. चौथा, तक्रार निवारण. लोकांच्या तक्रारींची वेळेत नोंद घेऊन त्यांचं निराकरण करणारी एक पक्की यंत्रणा उभारणं. आणि पाचवा, सर्वात महत्त्वाचा स्तंभ आहे विश्वास, जो या सगळ्या चांगल्या कामातून मिळणारा परतावा आहे आणि जो कोणत्याही लोकशाहीचा खरा आधार आहे. खरं नेतृत्व तेच आहे जे मोठ्या घोषणांना आणि योजनांना मतदारांच्या दैनंदिन जीवनातील वास्तवाशी जोडतं. दिलेली आश्वासनं आणि जमिनीवर झालेलं काम यातलं अंतर कमी करणं हेच खरं काम आहे. आता चांगल्या प्रशासनासाठी नागरिकांचा डेटा वापरणं खूप सामान्य झालं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या DPDP कायद्यानुसार हा डेटा गोळा करताना लोकांची स्पष्ट संमती घेणं आणि त्यांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. म्हणजेच लोकांच्या वैयक्तिक माहितीचा वापर करताना त्यांच्या परवानगीचा आणि सन्मानाचा आदर करायलाच हवा. आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, विश्वास संपादन करण्याचा मार्ग. इथे आपण फक्त निवडणूक जिंकण्याबद्दल नाही बोलणार, तर एका उद्देशपूर्ण राजकारणासाठी एक अंतिम दृष्टिकोन मांडणार आहोत. असं राजकारण जे लोकांच्या जीवनात खरा बदल घडवून आणेल. एक गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवली पाहिजे. विजयाचा मार्ग आता अरुंद झाला आहे. तो केवळ मोठ्या भाषणांनी नाही, तर लोकांच्या दैनंदिन समस्यांवर सातत्याने काम करून आणि त्यांच्याशी जोडून राहूनच तयार होईल. त्यामुळे आत्मसंतुष्ट राहण्याची चूक आता खूप महागात पडू शकते. चला, विक्रोळीसाठी एक स्वप्न पाहूया. एक असं विक्रोळी जिथे तरुणांना केवळ नोकरीच नाही तर सन्मानजनक रोजगार मिळेल, जिथे प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काच्या घराचा एक स्पष्ट मार्ग दिसेल, जिथे महिला सुरक्षित आणि सक्षम असतील. आणि हे भविष्य केवळ आणि केवळ उद्देशपूर्ण राजकारणातूनच साकार होऊ शकतं. तुम्हालाही तुमच्या मतदारसंघामध्ये लोकाभिमुख नेतृत्व करायचे असेल आणि लोकांचे जीवनमान उंचवायचे असेल तर mgr@blueprintstrategies.ai वर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा किंवा 00042041602 यावर कॉल करा. पर्पस बियॉन्ड पॉलिटिक्स.